हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली. धागा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशी सूर्यफुलाच्या आकाराची रुमाल कशी विणायची ते बघणार आहोत. या रुमालचा घेर जवळपास 19 ते 20 इंचापर्यंत आहे आणि ही मी 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये विणलेली आहे. यासाठी मी 2.5 mm चा हुक वापरलेला आहे. चला तर मग विणायला सुरुवात करूया. तर सुरुवात करूयात. पहिल्यांदा स्लिप नॉट घ्यायची आहे. एक सरकता टाका घेऊयात. यानंतर 8 साखळ्या विणायच्या आहेत. 2 3 8 साखळ्या विणल्यानंतर पहिल्या साखळीमध्ये जोडून रिंग तयार करायची आहे. यानंतर या रिंगमध्ये आपल्याला 20 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 20 खांब घ्यायचे आहेत. तर त्यासाठी पहिल्यांदा 3 साखळ्या विणूयात. हा एक डबल क्रोशे आणि अजून 19 डबल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत. पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या राऊंडला सुरुवात करूया. त्यासाठी 3 साखळ्या. 3 साखळ्या विणल्यानंतर अजून एक साखळी घ्यायची आहे. तर या 4 साखळ्या आणि परत पुढच्या खांबामध्ये आपल्याला एक खांब घ्यायचा आहे. यानंतर एक साखळी, पुढच्या खांबावरती एक खांब, एक साखळी, पुढच्या खांबावरती एक खांब. दुसरा राऊंड आपल्याला प्रत्येक खांबामध्ये एक खांब आणि एक साखळी घ्यायची आहे. तर विणून घेऊयात. सुरुवात करूयात. त्यासाठी पहिल्यांदा 3 साखळ्या विणायच्या आहेत. यानंतर पुढच्या खांबावरती एक खांब विणायचा आहे आणि या साखळीमध्ये सुद्धा आपल्याला एक खांब विणायचा आहे आणि परत पुढच्या खांबावरती एक खांब. तर अशा प्रकारे आपल्या प्रत्येक साखळीवरती आणि खांबावरती एक एक खांब विणून घ्यायचा आहे. तर हा असेल आपला तिसरा राऊंड. तर हा तिसरा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे. पहिल्या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. यानंतर चौथ्या राऊंडला सुरुवात करूया. तर त्यासाठी पहिल्यांदा 3 साखळ्या, हा एक खांब आणि पुढच्या खांबावरती एक खांब, यानंतर 2 साखळ्या आणि या पुढच्या खांबावरती एक खांब, पुढच्या खांबावरती एक खांब. तर 2 खांब घेतल्यानंतर परत 2 साखळ्या विणायच्या आहेत आणि परत पुढच्या खांबावरती एक खांब आणि पुढच्या खांबावरती एक खांब. परत 2 साखळ्या. तर हे आपल्याला रिपीट करायचं आहे. 2 खांब, 2 साखळ्या आणि इथे कुठलीही साखळी आपल्याला स्किप करायची नाही आहे. तर प्रत्येक खांबावरती विणायचं आहे आणि यामध्ये 2 खांबानंतर 2 साखळ्या विणायच्या आहेत. तर विणून घेऊयात. तर हा चौथा राऊंड आपला विणून पूर्ण झालेला आहे. 5व्या राऊंडला सुरुवात करूयात. 5व्या राऊंडमध्ये आपण या 2 साखळ्याच्या गॅपमध्ये विणणार आहोत. तर पहिल्या गॅपमध्ये आपण विणूयात. इथे एक खांब घ्यायचा आहे, हा दुसरा, यानंतर 2 साखळ्या आणि याच ठिकाणी परत 2 खांब विणायचे आहेत. यानंतर परत 2 साखळ्या विणायच्या आहेत आणि पुढच्या हा जो चेन गॅप आहे, 2 चेनचा गॅप, तर त्या ठिकाणी आपल्याला विणायचं आहे. इथले 4 खांब आपल्याला स्किप करायचे आहे. परत आपल्याला तेच विणायचं आहे. 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब.
तर हेच आपल्याला पूर्ण राऊंड रिपीट करायचं आहे. हा असेल आपला 6वा राऊंड. तर विणून पूर्ण करूयात. ह्या 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला विणायचं आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा 2 खांब विणायचे आहेत. दोन खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब विणायच्या. यानंतर परत 2 साखळ्या विणायच्या आहेत आणि पुढच्या हा जो चेन गॅप आहे, 2 चेनचा गॅप, तर त्या ठिकाणी आपल्याला विणायचं आहे. इथले 4 खांब आपल्याला स्किप करायचे आहे. परत आपल्याला तेच विणायचं आहे. 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. परत 2 साखळ्या आणि पुढच्या साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला परत 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. यानंतर 2 साखळ्या. तर हेच आपल्याला पूर्ण राऊंड रिपीट करायचं आहे असेल. तर हेच आपल्याला पूर्ण राऊंड रिपीट करायचं आहे. हा असेल आपला 6वा राऊंड. तर विणून पूर्ण करूयात. तर हा 6वा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी आपण जोडून घेऊयात. स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. यानंतर 7व्या राऊंडला सुरुवात करूयात. तर त्यासाठी आपल्याला हा जो 2 चेनचा गॅप आहे या ठिकाणी विणायचा आहे. तर या ठिकाणी आपण हा जो 2 चेनचा गॅप आहे या ठिकाणी आपल्याला विणायचा आहे. तर या ठिकाणी आपण 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब विणणार आहोत. यानंतर आपण या ठिकाणी मागच्या राऊंडमध्ये 2 साखळ्या घेतल्या होत्या. तर या ठिकाणी आपण 3 साखळ्या घेणार आहोत. 3 साखळ्या आणि परत पुढच्या हा जो 2 चेनचा गॅप आहे या 2 खांबाच्या मधला, तर या ठिकाणी परत 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब विणणार आहोत. यानंतर परत 3 साखळ्या आणि या ठिकाणी 2 खांब, 2 साखळ्या विणून घेऊयात. तर हा 7वा राऊंड आपला विणून पूर्ण झालेला आहे. 8व्या राऊंडला सुरुवात करूयात. या 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब, 2 साखळ्या विणायच्या आहेत. यानंतर 4 साखळ्या, परत पुढच्या गॅपमध्ये 2 खांब, 2 साखळ्या.
तर हेच आपल्याला रिपीट करायचं आहे. फक्त आपण मागच्या राऊंडमध्ये इथे 3 साखळ्या घेतल्या होत्या, या ठिकाणी 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. तर विणून पूर्ण करूयात. तर हा 8वा राऊंड आपला विणून पूर्ण झालेला आहे. 9व्या राऊंडला सुरुवात करूयात. या पुढच्या चेनमध्ये 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब विणायचे आहेत. दोन साखळ्या आणि परत याच ठिकाणी 2 खांब विणायचे आहेत. यानंतर 5 साखळ्या विणायच्या आहेत. पाच साखळ्या विणल्यानंतर परत पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये विणायचं आहे. 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. या ठिकाणी 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब विणायचे आहेत. दोन साखळ्या आणि 2 खांब. यानंतर 6 साखळ्या विणायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 आणि या पुढच्या 2 साखळीच्या गॅपमध्ये परत आपल्याला तेच विणायचं आहे. 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. याच ठिकाणी परत 2 खांब विणूया. तर हे 10 राऊंड माझे पूर्ण झालेले आहेत. या ठिकाणी मी दुसऱ्या रंगाचा धागा जोडून घेतलेला आहे. या 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला इथे विणायचं आहे. तर या ठिकाणी विणायला सुरुवात करूयात. या ठिकाणी मोठे खांब विणायचे आहेत आपल्याला ट्रिपल क्रोशे. तर त्यासाठी पहिल्यांदा 4 साखळ्या विणायच्या आहेत. यानंतर या 4 साखळ्या म्हणजे आपला एक मोठा खांब आहे आणि यानंतर आपल्याला इथे 9 खांब विणायचे आहेत या गॅपमध्ये. तर ट्रिपल क्रोशे घेताना सुईवरती 2 वेळेस धागा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 9 ट्रिपल क्रोशे विणून घेऊया. तर हे 9 आपले खांब, मोठे खांब विणून झालेले आहेत. यानंतर 5 साखळ्या विणायच्या आहेत. 1 2 3 4 5 आणि यानंतर या पुढचा जो 2 चेनचा गॅप आहे त्या ठिकाणी आपल्याला खांब विणायचे आहेत छोटे डबल क्रोशे. तर 2 खांब विणायचे आहेत. यानंतर 2 साखळ्या आणि परत त्याच ठिकाणी परत 2 छोटे खांब विणायचे डबल क्रोशे. परत 5 साखळ्या आणि या पुढच्या 2 साखळीच्या गॅपमध्ये परत आपल्याला मोठे खांब विणायचे आहेत ट्रिपल क्रोशे. तर या ठिकाणी 9 ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे इथे 9 ट्रिपल क्रोशे विणल्यानंतर परत 5 साखळ्या विणायच्या आहेत आणि परत पुढच्या 2 साखळीच्या गॅपमध्ये 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. तर अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला विणून पूर्ण करायचा आहे. विणून घेऊया. तर हा 11वा राऊंड माझा विणून पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी आपण 4थ्या साखळीमध्ये याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे.
यानंतर आपण 12वा राऊंड विणायला सुरुवात करूया. तर त्यासाठी पहिल्यांदा 4 साखळ्या विणायच्या आहेत आणि या प्रत्येक पुढच्या मोठ्या खांबावरती आपल्याला एक एक खांब विणून घ्यायचा आहे, मोठा ट्रिपल क्रोशे. तर हे 9 खांबावरती 9 खांब विणल्यानंतर परत 5 साखळ्या विणायच्या आहेत, 4 साखळ्या विणायच्या आहेत आणि या पुढच्या खांबावरती पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला परत 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब विणायचे आहेत. तर हे 12 राऊंड आपले विणून पूर्ण झालेले आहेत. यानंतर 13व्या राऊंडला सुरुवात करूयात. तर 13व्या राऊंडला सुरुवात करताना या पहिल्या खांबावरती आपल्याला एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. यानंतर 5 साखळ्या आणि या पुढच्या खांबावरती एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. परत 5 साखळ्या पुढच्या खांबावरती एक सिंगल क्रोशे म्हणजेच मोकळा खांब विणायचा आहे. परत 5 साखळ्या तर अशा प्रकारे आपल्याला 5 साखळ्या आणि एक मोकळा खांब विणायचा आहे. या 9 खांबावरती आपण हेच विणून घेणार आहोत. यानंतर 4 साखळ्या आणि या 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब विणायचे आहेत, डबल क्रोशे. दोन साखळ्या आणि त्याच ठिकाणी परत 2 डबल क्रोशे. परत 4 साखळ्या आणि या पुढच्या खांबावरती एक सिंगल क्रोशे आणि परत 5 साखळ्या. तर अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर विणून घेऊयात. तर या ठिकाणी मी हे जोडून घेतलं आहे. यानंतर या ठिकाणी एक मोकळा खांब घ्यायचा आहे आणि 5 साखळ्या आणि ही जी पुढची साखळी आहे या ठिकाणी एक सिंगल क्रोशे, परत 5 साखळ्या, परत पुढच्या साखळीमध्ये या ठिकाणी एक सिंगल क्रोशे मोकळा खांब घ्यायचा आहे. परत 5 साखळ्या. तर हे 7 साखळ्या येतील. या ठिकाणी 7 वेळेला आपल्याला हे रिपीट करायचं आहे. परत या ठिकाणी एक मोकळा खांब, परत साखळ्या आणि या ठिकाणी एक शेवटचा मोकळा खांब. तर हे अशा प्रकारे आपले 7 साखळ्या येतील वरती.
यानंतर 4 साखळ्या विणायच्या आहेत. 1 2 3 4 आणि या ठिकाणी हा जो 2 चेनचा गॅप आहे या ठिकाणी 2 साखळ्या 2 डबल क्रोशे, 2 चेन्स आणि याच ठिकाणी परत 2 डबल क्रोशे, परत 4 साखळ्या आणि या ठिकाणी ही जी पहिली साखळी आहे या ठिकाणी आपल्याला मुका खांब घ्यायचा आहे. 1 सिंगल क्रोशे, यानंतर 5 साखळ्या, परत पुढच्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे, परत 5 साखळ्या. तर हेच आपल्याला रिपीट करायचं आहे. तर वळून घेऊयात. यानंतर 15व्या राऊंडला सुरुवात करूयात. त्यासाठी पहिल्या साखळीमध्ये आपल्याला 1 सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि इथून मग 5 साखळ्या विणायच्या आहेत. परत पुढच्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे. तर हेच आपल्याला 6 वेळेला रिपीट करायचं आहे. तर या शेवटच्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे घेतल्यानंतर परत 4 साखळ्या विणायच्या आहेत आणि या पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब विणून घ्यायचे आहेत. परत 4 साखळ्या आणि या पुढच्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि 5 साखळ्या. तर हेच आपल्याला पूर्ण राऊंड रिपीट करायचं आहे. तर हा 15वा राऊंड आपला विणून पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी आपण स्लिप स्टिचने जोडूया. यानंतर 16व्या राऊंडसाठी आपल्याला या ठिकाणी 1 मोठा खांब घ्यायचा आहे आणि 5 साखळ्या. यानंतर या पुढच्या साखळीवरती 1 सिंगल क्रोशे, पाच साखळ्या, परत सिंगल क्रोशे, 1 5 साखळ्या. तर हेच आपल्याला रिपीट करायचं आहे. तर यावेळेस आपण हे 5 वेळेस रिपीट करणार आहोत साखळ्या आणि 4 साखळ्या. 4 साखळ्या बनल्यानंतर या ठिकाणी परत 2 खांब घ्यायचे आहेत, 2 साखळ्या, परत याच ठिकाणी 2 खांब, आणि परत या ठिकाणी आपण एक पाकळी वेगळी विणणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला अजून याच ठिकाणी 2 साखळ्या आणि 2 खांब विणायचे आहेत. तर हे अशा प्रकारे इथं विणायचं आहे. यानंतर 4 साखळ्या आणि या ठिकाणी आपल्याला फक्त 2 खांब आणि 2 साखळ्या जास्तीच्या घ्यायच्या आहेत आणि हा राऊंड पूर्ण करायचा आहे. तर विणून घेऊया. तर हा आपला 16वा राऊंड पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी मी 16वा राऊंड संपवून इथे धागा कट करून घेतला आहे. तर यानंतर आपल्याला पुढच्या राऊंडपासून प्रत्येक
पाकळी किंवा पान म्हणू शकतो आपण. तर हे वेगवेगळं बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी या ठिकाणी धागा जोडून घेत आहे. हे जे आपण 2-2 खांब आणलेले आहेत, 2 साखळ्याचा गॅप, त्यातल्या एका गॅपमध्ये आपल्याला धागा जोडून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी पहिल्यांदा 3 साखळ्या विणूया. म्हणजे हा एक खांब, परत याच ठिकाणी अजून एक खांब विणायचा आहे, यानंतर 2 साखळ्या आणि याच ठिकाणी अजून 2 खांब विणायचे आहेत. यानंतर 4 साखळ्या आणि या खांबाच्या वरती या साखळीच्या मध्ये आपल्याला एक मुका खांब विणायचा आहे. यानंतर 5 साखळ्या परत पुढच्या साखळीमध्ये एक खांब. तर हे आपल्याला 4 वेळेस रिपीट करायचं आहे आणि या शेवटच्या साखळीमध्ये एक खांब. यानंतर 4 साखळ्या आणि हा जो पहिला गॅप आहे या ठिकाणी 2 खांब 2 साखळ्या विणायच्या आहेत. यानंतर आपल्याला हा पान कंप्लीट करायचा आहे. तर यासाठी बाजू पलटून घ्यायची आहे. तर ही बाजू मी पलटून घेतली आहे. यानंतर विणायला सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला इथे एक स्लिप स्टिच टाकून घ्यायची आहे आणि या ठिकाणी 3 साखळ्या आणि परत एक खांब, म्हणजे आपल्याला 2 खांब 2 साखळ्या विणायच्या आहेत. यानंतर 4 साखळ्या आणि या साखळीच्या मध्यभागी आपल्याला एक सिंगल क्रोशे आणि परत 5 साखळ्या विणायच्या आहेत. परत पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे आणि 5 साखळ्या. परत 5 साखळ्या आणि या पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे आणि पुढे 4 साखळ्या विणलेल्या आहेत मी. आणि या शेवटच्या 2 साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब 2 साखळ्या विणायच्या आहेत. तर अशा प्रकारे हा आपला 18वा राऊंड पूर्ण झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला पुढचा राऊंड पण कंप्लीट करायचा आहे. तर बाजू पलटून घेऊयात. आणि या ठिकाणी एक स्लिप स्टिच टाकून घेऊयात आणि नंतर 3 साखळ्या, परत एक खांब, परत 2 साखळ्या आणि 2 खांब.
यानंतर 4 साखळ्या आणि या साखळीमध्ये सिंगल क्रोशे, 5 साखळ्या, यानंतर बाजू पलटून घ्यायची आहे. या ठिकाणी एक स्लिप स्टिच, 3 साखळ्या आणि इथे अजून एक खांब आणि 2 साखळ्या, दोन साखळ्या आणि 2 खांब. यानंतर 4 साखळ्या आणि या साखळीवरती आपल्याला एक खांब विणायचा आहे, सिंगल क्रोशे, परत 5 साखळ्या आणि परत एक खांब. यानंतर 4 साखळ्या आणि या ठिकाणी परत आपल्याला 2 खांब 2 साखळ्या विणायच्या आहेत. परत बाजू पलटून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी एक स्लिप स्टिच, 3 साखळ्या आणि एक खांब, 2 साखळ्या, परत 2 खांब. यानंतर 4 साखळ्या आणि या ठिकाणी एक सिंगल क्रोशे, परत 4 साखळ्या आणि या ठिकाणी 2 खांब 2 साखळ्या. हे विणल्यानंतर बाजू पलटून घ्यायची आहे आणि या ठिकाणी एक स्लिप स्टिच टाकून घ्यायचं आहे. 3 साखळ्या, परत एक खांब, 2 साखळ्या आणि अजून एक खांब विणायचा आहे याच ठिकाणी. आणि या ठिकाणी आपल्याला इथे एकही साखळी न विणता डायरेक्टली या 2 चेनच्या यापमध्ये विणायचं आहे. तर इथे 2 खांब आणि 2 साखळ्या विणून घेऊया. आपलं विणून पूर्ण झालेलं आहे. तर हे उरलेले पान सुद्धा आपण याच पद्धतीने कंप्लीट करणार आहोत. हीच प्रोसेस रिपीट करायची आहे. एक एक पान आपल्याला कंप्लीट करत जायचं आहे. तर विणून घेऊयात. तर याचे आपण बाकीचे पान सुद्धा विणून घेतलेले आहेत.